आमच्या पूर्वाचार्यांनी या विषयावर अतिशय परखडपणे विचारपूर्वक एक फार मोठं, ज्याला योगशास्त्र म्हणतात, ते तयार केले. अनंत प्रकार आहेत त्याचे. हठयोग, राजयोग, बरेच प्रकार आहेत. तर त्या विषयावर मी एक अक्षर सुद्धा बोलणार नाही. मी असं बोलणार आहे की ज्यासाठी कुठल्याही माणसाकडे तुम्हाला आयुष्यात जावं लागणार नाही. ध्यान लागणं, समाधी लागणं, स्वतःचं देहभान हरपणं, कुठेतरी एका अनामिक आनंदात आपण सगळं आधी व्याधी दुःख थोडा वेळ का होईना बाजूला ठेकून तो आनंद मिळवणं, आणि अशा तऱ्हेने कळत न कळत आपण ज्यासाठी जन्माला आलो ते सार्थकाच्या दृष्टीने आपली आणि आपला जो हृदयस्थ आत्मा आहे त्याची गाठभेट करून घेणं, हेच मानवी जीविताचं इति कर्तव्य आहे. आणि हेच कंठरवाने आमच्या सगळ्या थोरा मोठ्यांनी, ऋषीमुनींनी, देवादिकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे सांगण्याचा प्रत्येक साधू संतापासून सर्वांनी अट्टहास केलेला आहे. पण काय वारंवार सांगतात. पण आम्ही असे स्खलनशील आहोत. मानव हा तसा फार दुष्ट प्राणी आहे. त्याला 17 वेळा जरी सांगितलं तर तो केव्हा तरी चूक करतोच. तुम्ही अगदी बारकाईने अभ्यास करा. तुमच्या मुलांना ज्या छानपैकी शिव्या येतात त्याचा कुठेही कोर्स नाही. जी माणसं विड्या ओढतात त्यांनी एक दिवस तरी जाऊन एखाद्या विडीच्या कारखान्यात कोर्स घेतलाय का हो विडी कशी ओढावी? नाही. वाईट जेवढे म्हणून प्रकार आहेत ते शिकवावे लागतच नाही, ते आपोआप येतात. आणि सन्मार्गासाठी आपण जीवाचं आतांत अगदी आटापिटा करतो, अंगी बाणत नाही. आणि म्हणून अनेक लोक आम्हाला पाहो, तुमच्या देवांना काही वेळबीड तर लागलेले नाहीये. आज काय खंडोबाचा अवतार, उद्या काय पांडवाचा अवतार, परवा काय म्हसोबाचा अवतार, आमच्या काय वेताळाचा. ही कशा करतात? आता ती माणसं त्याच बुद्धीची आहेत. नंबर 2ची, विड्यावाली, चिलमीवाली, गांजावाली. तर त्यांच्या डोक्यात हेच येणार, कारण त्यांना नकोय देव धर्म वगैरे. असं सगळी मजा हवी आहे. कशा करता या विष्णूने 10 अवतार घेतले? वेडा कुठला? बरोबर आहे म्हणलं, त्याची काय चूक नाहीये. तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हटलं महाराज. मग आमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आम्ही आपली समजूत घालू शकत नाही. तो खरंच वेडा होता, म्हणजे बेअक्कल होता. म्हणजे तुम्ही तेवढी शहाणे आहात म्हटलं. काय बोलायचं तुमच्या पुढे? कारण आता तुम्ही विष्णूला वेडे ठरवलं, नंतर तुमच्या पुढे काय कोणा यांनी बोलायचं? आमची लायकी नाही म्हणलं. नंतर काही दिवसानंतर चांगले 2-4 फटके बसतात. कुठेतरी एखाद्या लफड्यात सापडतात, एखाद्या जुगारीच्या याच्यात, धंद्यात, वाईट याच्यात, दंड शिक्षा होतात, पुन्हा अपिलात जातात. वकील सांगतात की व शक्यता फार कमी आहे. मग ते आमच्याकडे बोल, का हो दादा माझ्यावर फार वाईट शंका, नोकरी गेली, सस्पेंड झालो, गुन्हा जवळजवळ खालच्या कोर्टात साबित झाला, वर का आम्ही नक्की झालो, का मला कोणी भांडे घासायला सुद्धा ठेवणार नाही, कारण मला विड्याचे 2 पुडी रोज लागतात, संध्याकाळी 1 दारूची बाटली लागते. कसं होणार? का बरं तुला पोरं बाळ नाही? काय ना म्हणलं, त्यांचं काय नाही नाव घेत गाडवा म्हटलं. मग तुझंच का बोंबलतोस म्हणून? त्यांचं ते पाहून घेतील, बायको मोलमजुरी भांडे घातील, काही पोळ्या लातील, पण माझं कसं होणार? म्हटलं ते आणून देईल ना तुला विड्याला पैकी संध्याकाळ. आजही समाजात मोलमजुरी करणारी बाई दुपारी 2 किलो धान्य घरी आणते, घरच्या घरी दळते, आणि 5 वाजले की ते 2 शेर ज्वारीपैकी 1 शेर ज्वारी शिल्लक असते,
की ज्या वाण्याच्या दुकानातून ती शेरभर ज्वारी 2.5-3 रुपयाला आणलेली असते, बायकोनी दुपारी तिच्याशी दंगमस्ती करायची, त्यातली शेरभर ज्वारी आपल्या उपरण्यात, धोत्रात, पिशवीत कशात तरी घ्यायची, पुन्हा त्या वाण्याच्या दुकानात चाल ती ज्वारी घे, मला पैसे दे. त्याला माहिती आहे आपलं दारूचं गिऱ्हाईक आहे रोजचं. त्यांनी ती 3 रुपये शेराने दिलेली आहेत मापाने, त्याच्या हातावर 2.5चे दाम टिकवतात. त्यांना त्याचं काही विधी निषेध नाही, काहीच आपलं काय झालं म्हणून. आणि आपले पोरं उपाशी मरतील का, आपलं काय वाटोळं होईल काय नाही. मग ती जायची, पिऊन यायची, आल्यानंतर मग तो आमचं कालवण का नाही केलं ते. बाईला वाटलं बोललं तर पुन्हा 2 थोबाडात बसणार, काही गप्प राहतात. शेवटी त्याला बरं वाटत नाही, 2 थोबाडात देतो. पोरं मोठे झालेले असतात, मुलगी मुलगा लग्नाचे आलेले असतात, आणि या गाढवांचा तो गोंधळ की एवढे आपल्या बरोबरीचे पोरं पोरी झाल्यात, आता तरी आपण बायकोला मारावं का काय. त्या मुलीवर संस्कार होत असतील, आई म्हणून किंवा हे म्हणून. उद्या ती नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर ती पोर तरी सालच वागेल का. कारण घरी हे सगळं टीव्ही पाहिल्यानंतर चालता बोलता तिथला आणखी कोणता तमाशा ती चांगला करणार आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. मी एवढं विषयांचं एवढ्या करता केलं की त्या विष्णूंनी जे अवतार घेतले तो गाढव नव्हता, मानव स्खलनशील आहे. युगायुगात किती जरी सत्कर्म केलं तरी लोक स्खलनामुळे, विकारामुळे, मनाच्या चंचलतेमुळे त्यांच्या हातून न कळत चुका घडतात. आणि विकार हे फार वाईट आहेत. त्याच्या एकदा मनोवादीन झाला की तो फार लवकर संपतो. तर त्या ठिकाणी विचार यावेत, विकाराचा जोर कमी व्हावा, समतोल असावा आणि समाज जीवन, मानवी जीवन याचा समतोल टिकावा या करता म्हणून ते अवतार घेतात. त्यांना काही वेळ लागलेलं नाहीये. आणि मग या अशी पिशाचे फार वाटोळ झालं, मग आमच्याकडे येतात आणि सांगतो बरं बैस जरा बैस, तुझं काय म्हणणं आहे. नाही बा आता माझी तर कोर्टातून माझी निर्दोष सुटका झाली पाहिजे आणि माझं हे व्यसन कमी झालं. पण का व्यसन का कमी करतोस गाढवा, चांगली ब्रह्मानंदी टाळी लागते ना संध्याकाळी तुझी. नाही म्हणे आता दादा काहीच राहील नाही, बायकोचं मंगळसूत्र सुद्धा मी विकून टाकले म्हणे, तिच्या गळ्यात पितळाचं आहे म्हणे. म्हणजे आता बायकोला विकून टाकणं म्हणजे मग तुला बरं वाटेल. तिला कोण घेणार आहे, 4-5 कार्टेन तिला कोण घेणार आहे आता म्हणे. इतकी बेशरम माणसं आज समाजात आहेत. आपल्यासारख्यांच्या अंगावर शारे येतात तेव्हा त्या देवांना अवतार जो घ्यावा लागतो, हे सगळं कार्य करायचं असतं. त्याचा आपण का म्हणून परमेश्वराने अवतार घेतले तर मानव इतका मूर्ख आहे की दुर्गुण हे फार लवकर अंगी येतात, सद्गुण येतच नाहीत. आणि म्हणून अट्टहासाने त्या सद्गुणाची कास धरायची असते आणि कोणाच्या तरी असं सन्मार्गी माणसाच्या आपण सहवासात राहावं लागतं. आणि म्हणून गीतेत सांगितलंय की अर्जुना तू असं करायचं बाबा बाळ, मी काय तुझा गुरु नाही, मी काय तुझा कोणी हा नाही. परिप्रश्नेन सेवया, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की तुला जर कोणाकडे जायचं असेल तर त्याला अगोदर वंदन कर, नमस्कार कर, नम्रतेने वाग आणि सेवा करून तू त्याच्या जीवात, त्याच्या मनातलं जो काही ज्ञान आहे ते तू संपादन कर. तुला ते ज्ञान देतील. उद्दामपणाने तुला कोणी ज्ञान शिकवणार नाही. म्हणजे त्या भगवद्गीतेत हे सगळे प्रकार सांगितलेले आहेत. असो, मी तुम्हाला आतली दृष्टी, झोपेत आपण जे बघतो ती अंतर्दृष्टी आणि त्याच दृष्टीचं तुम्हाला एक प्रात्यक्षिक त्या दिवशी असं दाखवलं की झोपेत तुम्ही पाहता, तुम्हाला त्याचा कार्यकारण भाव माहित नाही. मी तुम्हाला जागृतीत ती दृष्टी दाखवतो. मग तुम्ही अगदी मोठ्या कुतूहलानं माझ्याकडे बघत राहिलात. हा जागृतीत अजय भाई
त्यामुळे तुमची उत्कंठा आम्ही सिगेच पोचवली आणि सहज एक असे चकमक झटकावी तसं आम्ही सगळे दिवे बंद केले आणि म्हटलं डोळे मिटा. झोपलेले असताना तुम्ही डोळे मिटा. डोळे मिटून बघा बरं. आम्ही लगेच दिवे सुरू केले तर तुमच्या डोळ्यापुढे लख्खन प्रकाश पडला. आम्ही तुम्हाला विचारलं का रे बाबा कोणाच्या डोळ्यापुढे अंधार आला? तर नाही म्हणे प्रकाश आला. डोळे मिटल्यावर प्रकाश कसं काय आला? हा ही ती आतली दृष्टी. पण आपलं मन बुद्धी चित्त अहंकार हे अस्थिर असल्यामुळे तिची जी वाढ व्हायला हवी ज्या त्या वयात ती झाली नाही. आणि मग काय झालं की आपण या विचाराच्या नादी लागलो नाही. पण आपल्या जवळच ते इंद्रिय आहे. तर मग आम्ही तुम्हाला म्हटलं की डोळे मिटायचे आणि डोळे मिटल्यानंतर त्याच्याकडे बघायचं. आज मी त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला आणखी दुसरं सांगणार आहे, करून घेणार आहे बरेच. त्या दिवशी तुकाराम महाराजांच्या न लागे सायास न जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तो कसा येतो? ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एक चित्त कसं करावं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आमच्या समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकात जो पहिला भाग आहे, पहिलीच श्लोक आहे, त्याच्यात गणाधीशी जोईशी सर्वा गुणांचा मुळारंभा रमतो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंत या राघवा. या राघवाचा जो मार्ग आहे तो चत्वार वाचेतून त्या मार्गाकडे जाते. ते 4 वाचा आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी. या 4 वाणी वाचा तुम्हाला समजून सांगितल्या. वैखरीतून कसं जायचं, मध्यमातून कसं जायचं, पश्यंतीतून कसं जायचं आणि परेतून कसं करायचं ह्याच्यात तुम्हाला अगदी सूक्ष्म सूक्ष्म भेद, लक्षणं, पाठभेद, भेदाभेद त्यांचे, ही कोणची असं तुम्हाला अगदी नीट समजावून सांगितलं. आणि त्यात परा ही सांगताना मी एक तुम्हाला असं सांगितलं, आठवण करा की त्यावेळेला थोडा वेळ 10-15-20 सेकंद श्वासोश्वास रोखायचा, डोळे मिटायचे आणि आपल्या देहात जे गव्हर्नर जनरल साहेब बडे आहेत मिस्टर मनाजीराव त्यांना चाल बोल. त्या वेकंट अवस्थेत आपण श्री स्वामी समर्थ म्हणायचं मनाने. त्याच वेळेला परावाणी हिला म्हणतात, हिलाच देववाणी असं म्हणतात. आणि तुम्हाला परावाणी सांगितली मी. नंतर तुम्हाला मी ज्ञानेश्वर माऊलीचं द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता बाकीच्या 3 ओळी तुम्हाला माहित आहे. तर ते जे देवाची द्वारी उभा क्षणभरी, कोणता देव, कुठल्या देवळातला देव, मी सांगितलं कुठल्याही देवळातल्या देवात आयुष्यभर उभे राहिलात तुम्हाला एकही मुक्ती मिळणार नाही. मुक्ती नावाची बायको सुद्धा मिळणार नाही. का जो देवळात 36 तास उभा आहे त्या गाढवाला कोण बायको देणार आहे? म्हणजे 4 मुक्त्या या इतक्या सोप्या नाहीयेत. तर ते देवाचं द्वार कोणचं, उभा क्षणभरी म्हणजे काय, आणि तिने मुक्तीचारी साधी येल्या म्हणजे काय. त्याच्यानंतर अतिशय अवघड की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर इथे हरिमुखे म्हणजे आपल्या मुखाने हरी म्हणा त्याचा अर्थ नाही. आपण तेच उलटे सुलटे अर्थ करतो. हरीच्या मुखाने हरीचं नाव घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला त्या परेतून तुम्ही काही म्हणू नका, श्री स्वामी समर्थ म्हणा नुसतं मनाने. म्हणजे ते जे आज स्वामी महाराज आपल्या देहामध्ये परमात्म रूपात आत्मरूपात आहेत त्यांनाच म्हणायला लावायचं. म्हणा
अर्थात ते फार सोपं नाहीये एवढं ते सांगितलं. आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात की त्यांनी आणखीन आपल्याला एक खुलासा केला की बाबा रे, तो जो हृदयस्थ आत्मा आहे, परमात्मा आहे, तो कुठे आहे तर पांडवांच्या जवळ आहे तो. आता हे पांडव कोणचे तर तुम्हाला सांगितलं पंचप्राण. देहात प्राण 5 आहेत. त्या प्राणांचं कशावर जीवन अवलंबून आहे? आपण जो प्राणवायू नाकातून तोंडातून घेतो त्यावर तो जर बंद केला तर ताबडतोब आपलं प्राण निघून जाईल, शरीर निश्चेष्ट होऊन खलास होईल. तर त्या प्राणाजवळ म्हणले आत्मा राहतो, परमात्मा राहतो. आत्मा हाच परमात्मा. आणि एक लक्षात ठेवा, आमच्या भारतीय तत्वज्ञान जे आहे अद्वैत तत्वज्ञान, त्याचा गाभा आहे की ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नात्परा. मी उद्या लिहून ठेवायला लागलं तर तुमच्या याच्यावर इतकं, कारण हे सगळ्याचं सार आहे, अगदी कळस आहे. अर्थ हा या विश्वात परमेश्वर परमात्मा ब्रह्म हे सत्य आहे. हे दिसणार जे दृश्य जग आहे, घरं दारं बंगले मोटारी गाड्या घोडे हे सगळं जे आहे हे मिथ्या आहे, नाशवंत आहे. पण इथपर्यंत सगळीच मंडळी बुवा बैरागी बाबा गोसाई संन्यासी हे कीर्तनकार इथपर्यंतच बोलतात. पण आचार्य म्हणजे शंकराचार्य किंवा आमचे थोर ऋषी त्याच्या पुढे जाऊन सांगतात की नाही रे, ते जाऊन दे, पण तुझ्या देहामध्ये जो जीव किंवा आत्मा आहे तेच ते ब्रह्म, जे शाश्वत ब्रह्म आम्ही ज्याला म्हणतो, सत्य ब्रह्म ज्याला म्हणतो, ब्रह्म सत्यम, ते तुझ्या जवळ आहे. ते कोणचं? पुढची ओळ असे जीवो ब्रह्मैव नात्परा. तो जो हृदयातला तुमचा जो जीव प्राण आहे तोच आत्मा, तोच परमात्मा, तेच ब्रह्म, तेच सत्य, तेच सगळं काही, एकमेवा द्वितीयम ते. आणि या सगळे टप्पे तुम्हाला मी गेली 5-6 दिवस सांगत आलो. आणि काल आणखीन तुम्हाला एक सवलत दिली की ज्याला कुणाला श्वासोश्वास कोंडून डोळे मिटून परेच्या द्वारे देवाचं नाव घेता येत नसेल त्याच्याकरता काल आणखीन एक जादा सवलत दिली की तुम्ही डोळे मिटा, नंतर तुम्ही एका नागपुडीतून प्राण कासावीस होणार नाहीत असा थोडा मामूली श्वास घ्या. आणि तुमचे जे मनाची राव आहेत, मन महाराज, यांना त्या श्वासोश्वासावर त्यांना गुंतवा, घेणं सोडण्याबद्दल. आणि दुसरं त्याला ते श्री स्वामी समर्थ म्हणायला लावा. 2 कामं दिले का तू कुठलं तरी एकच करेल. मग ती नागपुडी आपोआप चालू राहते, तिथं मन लक्ष देत नाही. आणि स्वामींच्या म्हणून इथे जे देवाचं द्वार मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही किती त्या काळामध्ये पुढारलेलो होतो. अगदी लहान लहान मुलं मुली सुद्धा त्यांना हे येत होतं. मुलीला कुंकू लावताना थांब ग खाली बैस, थांब रे खाली बैस, एक पोरग इथे, एक पोरग पाठवा माझ्याकडे, इकडे रे बाळा. नाही तू इथला मुक्कामाचा नाही ना, मग नको. इथलं मुक्कामाचा एक पोरग इकडे या, मुलगा लवकर ये बा. इथल्या मुक्कामावाला पाहिजे, ते आता टेम्पररी पाहुणा नको. उसको कुछ मालूम नहीं रहता है ये क्या है क्या नहीं. चल बा. पोरं फार बारकाईने ऐकतात हो, त्यांना सवय बैस बा. मुलीला कुंकू लावताना तुम्ही असं लावता, बरोबर आहे. पुरुषही इथंच गंध लावतात. कुणी असं लावतात, कुणी आता सीताराम लावतात, कुणी भगवान शंकर, सगळे 33 कोटी जे हा कुठल्या जातीचा आहे, वैष्णव काय शैव आहे, गंधावरून पाहून घ्यावं. आणि ते जे फर्स्ट क्लास लोक आहेत, खास अगदी चापून चुपून नेसणारे कपडे घालणारे, 1.5 तास लागतो त्यांना गंध लावायला. अशी पहिल्यांदा उभी कोर,
त्याच्यामध्ये काय रे, तिच्यामध्ये तिच्यावर एक लाल टिपका अष्टगंधाचा, पांडुरंग आला पाहिजे, दत्त महाराज आले पाहिजे, सगळे 33 कोटी देव आले पाहिजे, आणि बाहेरून उभ्या 2 रेखा वैष्णवाच्या, आणि तेवढं सगळं कारातुरीचं काम करायला 1 तास लागतो. तर तो गद्दा जर ध्यानस्थ बसला तर 10 मिनिटात त्याला तो देव भेटेल. पण बाहेर काय रुबाबात चालतात त्याची तो फेटा, ती माळ, तर इथं जे गंध लावलं जातं. आता पुढे आज ज्या तुम्हाला क्रिया शिकवायचे त्याने सांगतो की ज्या वेळेला श्वासोश्वासाचाही तुम्हाला खेळ जमणार नाही, तुम्हाला की आपल्याला त्यांनी सांगितलं पण एक नागपुडीतून कसं काय घ्यायचं श्वास, दुसरी नागपुडी चालू होते नाही. शंका बरोबर आहे तुमच्या, कारण ते काय हा प्रॅक्टिकलचा विषय आहे. तो बरोबर आहे, तो थिअरीने कधीच कळणार नाही. आत्ता बघा त्या मुलीने किती सुंदर तुकारामाचा अभंग किंवा ज्ञानेश, मी किती जान तोडली तर मला 2 जन्मात येणार नाही त्याचा, कारण ते देणं ईश्वराचं आहे ना. ते उसको क्या करे. तेव्हा रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाय, परंतु काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. समर्थ रामदास स्वामींचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रयत्नवादी जरी असलो, पण जर आता तो म्हणे मी माझ्या 17व्या वर्षामध्ये आता मी जर तरुण व्हायचं मनात आणलं, किती अभ्यास केला तर तरुण होता येणार नाही. रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, अभ्यासाने येत नाही. तर त्याच्या मागे तुम्ही असे भलते अभ्यास करू नका वेळेवर. किती बोळ्या कातरल्या आणि किती केलं तर ती 60 वर्षाची म्हातारी का 16 वर्षाची होणार आहे का? काय शक्य तरी आहे का?